नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात सध्या अनेक भागांमधून पाऊस गायब झाल्याचं चित्र आहे. पण हा पाऊस नेमका पुन्हा कधी सक्रिय होणार आहे? कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो? पुढचे काही दिवस नेमकं हवामान कसं असणार आहे? स्कायमेटने एक धडकी भरवणारा अंदाज दिलेला आहे. तो अंदाज नेमका काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सॅटेलाइट इमेज आपल्या मागे आहे. यावरून आपल्याला कळतं की सध्या काय परिस्थिती आहे देशभराचा. जर आपण विचार केला तर नेमके वारे कोणत्या बाजूने वाहत आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे, वेदर सिस्टीम तयार होत आहे का? तर आता अरबी समुद्रात सगळीकडे कोरडा आहे, तिथे अजिबात वेदर सिस्टम तयार होत नाहीये आणि त्यामुळे या बाजूला तुम्हाला दिसेल की ढगच तयार झाले नाहीयेत. महाराष्ट्र सुद्धा आपल्याला अख्खा कोरडा दिसतोय, कुठेच ढग तयार झाले नाहीयेत, कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण इथे बंगालच्या उपसागरात आपल्याला मोठी चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती पाहायला मिळतेय. अर्थात अजून हे क्षेत्र वरती सरकलेलं नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा कुठलाही आपल्याला प्रभाव पाहायला मिळणार नाहीये. महाराष्ट्रात त्याचा परिणाम म्हणून पाऊस येणार नाहीये, कारण अजून त्याची आपल्याला पूर्ण जी सक्रिय ते आहे, जी त्याची क्षमता जी आहे ती इथपर्यंतच पाहायला मिळते. अजून ते इकडे महाराष्ट्राच्या बाजूला आलं नाहीये. हा महाराष्ट्राचा भाग तुम्ही जर बघितला तो अख्खा कोरडा आपल्याला पाहायला मिळतोय, कुठेच ढग नाहीये. त्याचं कारण काय? तर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीयेत, जे काय करतात तर तिथे आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार करतात. आता सध्याची आपण परिस्थिती बघितली तर ऑगस्ट महिन्याच्या या काही जे शेवटचे दिवस राहिलेत, अल निनो मोठ्या प्रमाणात सक्रिय झालाय. प्रशांत महासागरातील तापमान काय झालंय ते वाढतंय आणि त्यामुळे काय होतंय तर जे वारे आहेत, उष्ण वारे जे आहेत ते भारताच्या बाजूला फेकले जातात आणि त्यामुळे काय होतंय तर अल निनो सक्रिय झालाय आणि सक्रिय अल निनोमुळे काय होतंय तर मान्सूनचे वारे विस्कळीत होत आहेत आणि पाऊस जो आहे त्याच्यात आपल्याला तूट पाहायला मिळतीये. स्कायमेटनं एक अंदाज दिलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा, यंदा देशात 70% दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, असा धडकी भरवणारा अंदाज स्कायमेटने दिलाय. खरं तर त्यांनी सुरुवातीला म्हणजेच एप्रिलमध्ये असा अंदाज दिलेला होता की सरासरीच्या 94% पाऊस देशात पडेल. पण आता तो अंदाज बदलून त्यांनी सरासरीच्या 85% पावसाचा अंदाज दिलेला आहे. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तर आणखीनच आपल्याला पावसाची जी परिस्थिती आहे ती खालावलेली पाहायला मिळणार आहे. पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळणार आहे. खरं तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना जर आपण बघितला तो तर खरीप पिकांसाठी तो फार महत्वाचा असतो. कापूस असेल, भात असेल, कडधान्य, तेलबिया यांसारख्या खरीप पिकांसाठी या महिन्यांमधला पाऊस जो आहे तो पोषक असतो. पण पाऊस आपल्याला या ऑगस्ट महिन्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये आणि सप्टेंबरमध्ये फार कमी पाहायला मिळणार आहे. नाहीच्या बरोबर पाऊस असणार आहे आणि त्यामुळे हे फार मोठं एक प्रकारचं संकट शेतकऱ्यांवर आहे. कारण या महिन्यांमधला सुद्धा पाऊस शेतीसाठी पोषक असतो आणि तो पाऊसच न पडल्यामुळे खरं तर पाण्याचा साठा शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. जे पाणी आहे त्याच्यातच पुढच्या ज्या पिकं आहेत त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे तर अल निनो आणि अल निनोचा प्रभाव जो दिवसेंदिवस वाढतोय आणि मान्सूनचे वारे विस्कळीत करतोय. कारण बघा, अख्खा आपल्याला हा महाराष्ट्र कोरडा पाहायला मिळतोय आणि कुठेच सक्रिय असं कुठलंही आपल्याला क्षेत्र पाहायला मिळत नाहीये. या बाजूला बंगालच्या उपसागरात क्षेत्र सक्रिय आपल्याला ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळत आहेत, पण त्याचा परिणाम भारतावर मोठ्या प्रमाणात होतोय असं काही चित्र नाहीये. वरती आपल्याला थोडाफार ढग दिसतात, थोडाफार पाऊस आहे, पण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र अख्खा कोरडा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मी तुम्हाला आकडेवारी सांगते की 1 तारखेपासून ते ऑगस्ट महिन्याच्या 20 तारखेपर्यंत नेमका कसा पाऊस झालेला आहे, नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळालेली आहे. ही जी परिस्थिती तुम्ही पाहताय, लाल कलर म्हणजे काय तर त्या भागांमध्ये फार कमी पाऊस झालेला आहे. त्या भागांमध्ये सरासरीच्या फार कमी पाऊस पडलाय. हे भाग कोणते आहेत? आता सोलापूरमध्ये 40% कमी पाऊस, बीडमध्ये 39% कमी पाऊस, पुढे जर आपण आलो लातूरमध्ये 26% कमी पाऊस, इकडे आलो जर आपण नगरमध्ये 21% कमी पाऊस, या भागामध्ये इकडे नांदेडमध्ये 23% कमी पाऊस, वरती जर आपण बघितलं हिंगोलीमध्ये 42% कमी पाऊस, त्याच्यावरती आपण जालन्यात बघितलं 31%. विदर्भातील सगळेच जिल्हे सुद्धा या लाल कलर म्हणजे काय तर तिथे सुद्धा 30 ते 40% आपल्याला पावसाची तूट पाहायला मिळते. आता चांगला पाऊस कुठे झालाय तर हा ब्लू कलर तुम्हाला तिथे जिथे दिसतो नाशिकमध्ये चांगला पाऊस झालाय. इकडे आपण घेतलं पालघर असेल, त्याचबरोबर हे 2 जिल्हे पुणे आणि त्याच्या खाली साताऱ्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे. म्हणजे काय
सरासरीच्या चांगला पाऊस. ब्ल्यू कलर म्हणजे काय, सरासरीच्या जास्त पाऊस. आता हिरवा कलर म्हणजे नॉर्मल त्या ठिकाणी पाऊस झालाय. आता रत्नागिरी आपण बघितलं, ठाणे, पालघर, रायगड हे सगळे जिल्हे, इकडचे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा चांगला पाऊस झालाय खरं तर मराठवाड्यामध्ये. बुलढाणा आपण बघितला, वरती आपण गेलो जळगाव आणि इकडे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे, नंदुरबारमध्ये सुद्धा नॉर्मल पाऊस झालेला आहे. पण अजून सुद्धा काही जिल्हे आपल्याला लाल कलर दिसतोय म्हणजे ऑगस्टमध्ये हवा तसा पाऊस. इकडे आपण जर बघितलं वरती नंदुरबार असेल, त्याचबरोबर हे सगळे मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भातील जिल्हे, इथे हवा तसा पाऊस झालेला नाहीये ऑगस्टचा विचार केला तर. पुढचे काही दिवस कसा पाऊस असू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगते, ज्यावरून क्लिअर होईल की तुम्हाला पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे. खरं तर पाऊस नसणारच आहे, पण जे काही थोडेफार अंदाज असतील ते मी तुम्हाला सांगते. 21 तारखेचा विचार केला तर फक्त ढगाळ वातावरण असणार आहे, कुठेच अलर्ट नाहीये. जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, त्याचबरोबर अहिल्यानगर, जालना, संभाजीनगर इथे फक्त ढगाळ वातावरण असेल. पडल्या तर थोड्याफार सरी पावसाच्या पडतील, पण फार मोठ्या प्रमाणात पाऊस असेल असं चित्र इथे तरी आपल्याला 21 तारखेला दिसत नाहीये. 22 तारखेचा अंदाज जर आपण बघितला, फक्त नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरला थोडाफार पाऊस असेल, तोही नसेल, ढगाळ वातावरण असेल. बाकी कुठेच पाऊस नसणार आहे, कुठेच कोणत्याही प्रकारचा अलर्ट हवामान विभागानं 22 तारखेला सुद्धा दिला नाहीये. 23 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 23 तारखेला सुद्धा फक्त जळगाव, धुळे आणि नाशिकमध्ये थोडाफार ढगाळ वातावरण, हलक्या सरी असू शकतात. हा पण अंदाज आहे, पण तिथे सुद्धा सध्या तरी कोरडं वातावरणाचा अंदाज आहे. 24 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर तिथे कोणताच अलर्ट नाहीये. 24 तारखेला सगळीकडे कोरडं वातावरण असणार आहे. उकाडा सुद्धा वाढू शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. खरं तर या सगळ्यांवर होसाळीकर हवामान तज्ज्ञ जे आहेत ते काय म्हणतात, त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघा. त्यांनी काय सांगितलंय की पहिल्या आठवड्यात काहीसा दिलासा असला तरी 28 ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील तापमान सरासरीपेक्षा 1 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे. सध्या अनेक पिकं काढणीच्या आणि किंवा परिपक्व होण्याच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी पावसाची ओढ आणि वाढता उकाडा यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. म्हणजेच काय तर पुढचे काही दिवस महाराष्ट्रात उकाडा वाढणार आहे, पाऊस गायब होणार आहे. हा पाऊस पुन्हा कधी सक्रिय होईल हे सांगता येणार नाही, कारण आपल्याला सध्या असं दिसतंय की कुठल्याच मोठ्या हालचाली अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये दिसत नाहीयेत आणि त्यामुळे मोठा पाऊस कुठेच होणार नाहीये. आणखीन तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.